सुप्रभात मंडळी. तर फायनली उजडला आहे 14 तारीख आणि मस्त जस्ट झोपेत उठलो आणि मी बघतोय ही गँग आपली रात्रभर झोपली नाही. गुड मॉर्निंग. मस्त पैकी गप्पा टप्पा. आज आहे संडे 14 तारीख आणि आज काल मस्त रात्री तुम्ही बघितले गेम्स वगैरे सगळे झाले. डिनर एक नंबर झाला. खूप दिवसांनी अशा सगळ्यांच्या गप्पा टप्पा चालू होत्या. खूप रमलेल्या गोष्टी. खूप मजा आली आणि आज नॉर्मल डे आहे. हायटी आणि लंच करून आय गेस आम्ही निघू आपापल्या ठिकाणी. तर असा होता हा आपला दिवसाची सुरुवात. तर आपली पलटण उठलेली आहे. मस्तपैकी सकाळची वाजलेले आहेत 9:30 आणि बऱ्यापैकी आता सुरुवात झाली. बऱ्यापैकी गँग सकाळी 4:30 5:30च्या दरम्यान झोपली तरी एक नंबर. 9:30 सगळे तरतरीत जागे. थोडा वेळ चहा येतो, नाश्ता येतो. तोपर्यंत आपण क्विक एक सगळ्यांना विचारूया की एक शाळेतली एखादी आठवण ते सांगू शकतात का? आई मला रोज डबा द्यायची ना, क्लास आणि शाळेमध्ये असं कॉम्बिनेशन मध्ये असायचं. तर जेव्हापासून नंतर मग चौधर सोबत माझं चालू झालं बाबा डबा शेअर करायचं. मी आईने सांगितलं मला डबा नाही पुरत आहे. आईने मला तो लाल कलरचा मोठा डबा द्यायला चालू केली. म्हणजे पिकनिकला घेऊन जातात तो वाला. त्याच्यामध्ये सगळं भाजी चपाती वरण भात सगळं यायचं आणि चौधर सगळं फस्त करायचं. आपल्या सोबत आहे 10 जणचा आपला फुटबॉलचा कॅप्टन अवी. एक नंबर. अवीने खूप गाजवले त्याचे शाळेचे दिवस. अवी एक नंबर. हा अवी का आम्ही बोलतात त्याचा किस्सा वेगळा आहे. वर्गामध्ये असताना मधली सुट्टी आली की आजूबाजूला जाताना एक जर मुलगी वर्गाच्या बाजूने पास झाली तर मनामध्ये धडकी भरायची. अरे कोण आला रे, कोण आला. वर्गात किती 30 मुली होत्या, त्यांना बघून धडकी कधी भरली नाही. कोण नाव घेऊन टाका. उखाण्यात नाव उखाण्यातच घेऊन टाका. चल कोण आहे ती? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नाव कट करता येईल. पीप टाकतो मी. मग आपल्यासोबत आहे वन अँड ओनली संदेश सूद, या ट्रिपचा मॅनेजर. ज्या वर्गातला सगळ्यात सिन्सिअर पोरगा की तो बोलेल ती पूर्व दिशा तेव्हा पण होती आणि आज सुद्धा आहे. आणि संदेश, एखादी शाळेत घडलेला किस्सा किंवा एखादी आठवण जी आपण शेअर करू शकतो आता? आठवण असं बोलता येणार नाही. किस्से तर भरपूर आहेत. जे काही आहे जे आपण एकत्र सेलिब्रेट केलेलं आहे 10वीला वगैरे. ढाल मिळाली, वाव, काही असू दे, एक नंबर. मला आठवतंय की ढाल मिळाली तर आपण शाळेच्या पाठी समोसा पार्टी केलेली. क्या बात आहे. 40 समोसे मागवलेले होते आणि सगळ्यांनी एकत्र मिळून ती छोटी पार्टी सेलिब्रेट केलेली. बहुधा ती आपली एकत्र पहिली पार्टी असेल. करेक्ट. तो किस्सा आठवतो आणि तो खूप एन्जॉय केलेला होता. अच्छा. ओके, थँक्स अ लॉट. आपल्या सोबत आहे आता मस्त पैकी वन अँड ओनली हिट अँड फिट शाळेपासून चॉकलेट बॉय, रायडर बॉय, ऋतिक रोशन. अरे सॉरी, कदम रोशन. तू जरी लाजत असला तरी ठीक आहे. आपण ते कुठली ठीक आहे म्युझिक टाकली. बरं ठीक आहे. रोशन, एखादी आठवण अशी काय नाही रे की आणि क्लासमध्ये मुलींबरोबर माझं बोलणं भरपूर कमी व्हायचं. मी तर असं बोलायचं, आई मारायची ना तुला, बोलू नको म्हणून. नाही. फक्त माझं एकच, माझा पिरियड आमचे कधी संपतात आणि मी टिफिन खाऊन कधी खेळायला बाहेर जातोय, क्या बात, ह्याच्याकडे माझं जास्त लक्ष असायचं. क्या बात आहे. 10 मिनिटामध्ये डबा फस्त करून
पहिला ग्राउंड मध्ये फुटबॉल खेळायला. सही आहे. आपल्या सोबत आहे आता आपली मैत्रिणी, तिचं पेटने सांगू शकता कोणतरी आपण शाळेत तिला काय बोलायचो? आपल्यासोबत आहे भाविका मिरजकर, एक नंबर. भाविका, एक शाळेतली आपली आठवण. हो, आठवण आहे. आपण 10वीला होतो तेव्हा रिले होते स्पोर्ट्सच्या वेळेस. वाव. तेजश्री लाड, तेजश्री पाटील, शैला घाणेकर आणि मी, आम्ही 4घी होतो. 10-1 आणि 10-2 एवढी खुन्नस होती. वाव. जेव्हा रिले स्टार्ट झालं, सरांनी 3री शिटी वाजवली, सुरुवात करणार आणि शैला घाणेकर पडली होती. ऐ ग. शैला घाणेकर पडली तरी ती उठून धावली. तिने ते मला दिलं, मी तेजश्री पाटीलला दिलं, तेजश्री पाटीलने तेजश्री लाडला दिलं. आणि तेजश्री लाड जे धावली आहे भाग मिल्खा भाग सारखी, मैदानात एकच आवाज होता, लिंबू मिरची कढीपत्ता, 10-1 बेपत्ता. क्या बात, क्या बात. उखाणा सकट हिने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आणि आपल्यासोबत आहे भाग मिल्खा भागचीच दुसरी कॉपी, तेजश्री लाड. तेजश्री, आपला एक गमतीशीर किस्सा जो शाळेत घडलेला. गमतीशीर किस्सा असं काही म्हणजे मला असं आता आठवत नाहीये, बट मला एवढं आठवते की म्हणजे माझं घर शाळेच्या समोरच होतं. सो जेवढे पण म्हणजे ज्या माझ्या फ्रेंड्स होत्या त्या सगळ्या माझ्याकडे यायच्या घरी. वाव. आणि आम्ही गेट टुगेदर तर ऑब्व्हियसली करायचोच बाहेर, बट ते सगळं म्हणजे माझ्या घरी येणं, म्हणजे आपण एकत्र शाळेत जाणं, ते खूप म्हणजे मिस करते. यादगार झालेल्या गोष्टी. ओके, सही आहे, सही आहे. आपल्यासोबत आहे आपली मॉनिटर, एक नंबर, एक नंबर. प्रिया, आपली एखादी म्हणजे तू खूप गाजवली 10वी पर्यंत, हे सगळ्यांना माहिती आहे. एखादा किस्सा आपल्या वर्गातला किंवा एक शाळेत. ऍक्च्युली ना मी खरंच आठवून नंतर नक्की सांगेन. मला आता तुला मेकअप केल्याशिवाय काही आठवणार नाही. मेकअप करणं भाळ असो. पण हा, मला ना शाळेतली आठवण अशी म्हणजे अशी आहे की मी आणि माझा भाऊ शाळेत जायचो, म्हणजे कझिन होता माझा तो. आणि दोघं पण ना आम्ही, तो मला ना लिटरली ना की चला लवकर निघायचंय आपल्याला, असं करत करत शाळेत घेऊन जायचं, चला लवकर लवकर, एवढा फास्ट की तुला शिक्षा करणार, तुला हे करणार, लवकर. आणि आम्ही पोहोचायचो, कारण का त्याला लवकर पोहोचायचं असायचं आणि शाळा असायची 12:40ची. पण तो मला घेऊन जायचा 11:45ला. हे सांगून तू यायची नाही, हे सांगून की तुला शिक्षा करणार आहे, तो चल लवकर. आणि एवढा धावत. आणि एकदा असं झालं की ना, म्हणजे मला आठवते ती गोष्ट, विजयनगरच्या ह्याच्यावर क्रॉसिंग करताना ना लिटरली ऍक्सिडेंटच झालेला. म्हणजे एक काहीतरी येऊन ठोकलेलं, काय मला एवढं आठवत नाही, लागलं नव्हतं तेव्हा सुद्धा तो मला लेट होता. म्हणजे ते मला आठवतं, ती एक खूप अशी आठवण होती. 12:40ची शाळा आणि मी 11:15ला मला तो पोहोचवतोय फास्ट, चल लेट होतोय. वैभवी, मस्त पैकी. थँक्स प्रिया, एक नंबर. खूप मोठं झालं पण आपण एडिट करून टाकू ते छोट्यामध्ये. माझ्यासाठी अशी एक आठवण असेल, बाबूचा वडापाव, समोसा पाव, क्या बात आहे. चटणी पाव. हे ऐकून आहे ना सगळ्या परांजपेच्या पोरांना अशा तोंडात पाणी नक्की सुटलं असणार. एक नंबर. माझी आठवण अशी सांगेन, स्पोर्ट्स डे असेल, समोसा पावसाठी इतकी गर्दी व्हायची, लगेच संपायचा आणि मी तो दुसऱ्या दिवशी खायची, नाही तर 2 दिवस आधी दोन समोसा पाव खायची. क्या बात आहे, क्या बात. म्हणजे पट्टी समोसा, पंजाबी समोसा, वडापाव आणि चटणी पाव द बेस्ट. खतरनाक. आपल्या सोबत आहे पार्ले ऍग्रोचा आपला वरिष्ठ कर्मचारी, अधिकारी, मॅनेजर लेवलला पोहोचले ते. एक नंबर. 2 वर्षांनी VRS घेतलं. गजा, आपला सर्वांचा गजा. एक आपली शाळेतली आठवण, एखादी आठवण. शाळेतली आठवण सांगायचं झालं तर शिक्षक दिन होता आपला 10वीला. सगळ्यात मजेदार गोष्ट होती की मी शिक्षक इंग्लिश सब्जेक्टचा होतो शाळेत. आणि मला वाटतं 10 मला क्लासरूम मिळालेली 10 ओके. आणि सब्जेक्ट असा भेटलेला की घटक साधनेत नापास होतो इंग्लिश मध्ये, सामायिक नापास, प्रिलियम मध्ये पण नापास, नंतर डायरेक्ट टीचर. वा वा, ही क्रांती. त्यांना पूर्ण असा संशय होता की हा नक्की नापास होणार 10वीत, कारण की 10वीचा पेपर फुटलेला इंग्लिशचा आणि शेवटचा इंग्लिशचा पेपर होता. ओके. तर काही जणांची कृपा आणि माझा थोडाफार अभ्यास, अजिबात नाही कृपा, 10वी
चालू आहे. म्हणजे ज्या विषयात तू ऑलरेडी गाजवली त्याच विषयात पुढे जाऊन गाजवली. मग अरे गाजवली ना, गेलो ना आपण. आजा लड़े फिर खिलौनों के लिए, तू जीते मैं हार जाऊं, आजा करे फिर वही शरारते, तू भागे मैं मार खाऊं. भाविकाने अजून एक आठवण ताजी तवानी केलेली आहे. भाविका, कुठली आठवण आहे ती? भाविका, कम ऑन, टेक द ऑनर. आपण 8वीत असताना 8-2 मध्ये मुली त्याच वर्गात राहिल्या. मुलांची तुकडी बदलली गेली. 3ची मुलं 2 मध्ये आली आणि 4ची मुलं 2 मध्ये आली आणि 2ची मुलं 4 मध्ये पाठवली गेली. त्यावेळेस वर्ग बदलून पण बॉन्ड आजपर्यंत चांगला राहिला. आणि त्यावेळेस राजश्री आरेकर आणि नचिकेत नेमाने हे दोघे वर्गात रडले होते. आणि आपल्या वर्ग शिक्षिका त्या मानेबाई होत्या. त्या म्हणाल्या होत्या की हे तुमचे खरे दिवस आहेत, तुमची फ्रेंडशिप आहे आणि ही खरी फ्रेंडशिप आहे जी तुम्ही एकमेकांसाठी रडताय जस्ट बिकॉज तुमचा वर्ग चेंज झालाय. क्या बात आहे, क्या बात आहे. असं वर्गात आहे. आपल्या पाटीलबाई पाटीलबाईंची आठवण. अंजली पाटीलबाई इंग्लिशला होते आपल्याला शिकवायला. सर त्यांच्यामुळे मी आज एवढा शिकलो असं मला असं वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. 10वीला पेपराच्या वेळी, 10वीच्या पेपराच्या वेळी त्याच्यामुळे शिकलो मी. सूद एखादे शिक्षक किंवा बाई आठवत आहेत का? आपल्या निकुंभ मॅडम आहेत आणि नागवेकर मॅडम आहेत जे आताही आपल्या कनेक्ट मध्ये आहेत. वा, क्या बात आहे. नागवेकर बाई, गेवारे सर, वा वा वा. आयुष्यात आय लव्ड किंवा मराठीला शेलारबाई होत्या. वा, हिंदीला राजश्री पाटीलबाई होत्या. क्या बात आहे. इंग्लिशला कोण होतं का आपल्याला? प्रथम मराठीबाई 5वीला होत्या. गणिताला गाडगिळबाई होत्या. विज्ञानाला आपटेबाई होत्या आणि समाजशास्त्राला दी फेवरेट मानेबाई होत्या. त्यांच्यामुळे मला भूगोलावर एकदम प्रेम झालेलं. नलिनी, एखादे शिक्षक, एखाद्या बाई कुठल्या? मानेबाई, एकदम बेस्ट. तेजश्री. आणि त्यांचा एक शब्द होता ऑब्झर्वेशन. मानेबाई आणि मला मोस्ट ऑफ शेलारबाई खूप म्हणजे आवडायच्या. म्हणजे त्यांच्यामुळे म्हणजे मला इंग्लिशला सब्जेक्ट खूप आवडायचा. प्रिया, एखाद्या बाई किंवा सरांची एखादं नाव आठवतंय? आपटे सर नाही, आमले सर. नाईक सर. ओके. हडपडकर सर. नागवेकर बाई. आणि याच्यात सगळ्यात ऑल आहेत त्याच्यात नागवेकर बाई. वा, आपल्या सर्वांच्या फेवरेट नागवेकर बाईंसाठी टाळ्या. ठरव जरा. नागवेकर बाई ऍक्च्युली आमच्या क्लास टीचर होत्या आणि मला अजून आठवतंय कुठला तरी एक इव्हेंट होता तर आम्ही सर्वांनी 5-5, 10,000 रुपये कॉन्ट्री कडून त्यांना बुके आणलेला आणि बाईंचा बर्थडे होता वाटतं. तर काय झालं की हा गुरुपौर्णिमा होती तर आम्ही वर्गात बाई आल्या आणि त्यांनी बुके घेतला नाही का काहीतरी झालं आणि बाई निघून गेल्या. तर प्रथमेश राणींनी बुके घेतला आणि कचरा डब्यात टाकला. अजून मला तो आठवते कोणाला? म्हणजे आम्ही ना बाईंचे हा द्वेषाने टाकला नव्हता पण आम्ही एवढे बाईंचे फॅन होतो ना आणि एकदम ते खूप सगळ्यांना भरून आलं की यार आपण एवढं हे करून असं का झालं. म्हणजे बाईंनाच आपल्यामुळे त्रास झाला पण मस्त मजा आली. सगळ्यांना सेम द्या. त्यावेळेला आपण वर्गाने सगळ्या मॅडमना बुके वगैरे दिलेले आणि फक्त नागेरबाईंचं असं मत होतं की तुम्ही पैसे खर्च करून असं काही वस्तू आणू नका ते मला जास्त आवडणार नाही, पटणार नाही. त्यामुळे त्यांनी तो बुके घेतला नव्हता. अदरवाईज बाकी असं काही नव्हतं. ओके. थोडे मुलं नाराज झाली त्याच्यामुळे नाराजगी थोडीशी नाही पण म्हणजे ऑब्व्हियसली सगळ्यात म्हणजे आपल्या सगळ्यांच्या फेवरेट होत्या नागवेकर बाई आणि आजही आहेत कनेक्ट मध्ये. ते आपले सगळ्यांना विचारतात. ओके. सगळ्यांच्या नावासकट सगळ्यांना विचारतात कसे आहेत काय. दसऱ्याला जातो त्यांच्याकडे. मॉर्निंगचा आपला ब्रेकफास्ट आलाय बुर्जी पाव, चहा आणि पोहे. आजा लड़े फिर खिलौनों के लिए, तू जीते मैं हार जाऊं, आजा करे फिर वही शरारते, तू भागे मैं मार
यार मीठी सी वो गाली तेरी सुनने को तैयार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं। सजना दे रंग रंगाइयां वे, शगना दिया शहनाइयां वे, ढोल बजेंगे यार नचेंगे, लख लख दियो बधाइयां वे, खुशियां च नचदा मैं फिरा। तर आपल्यासोबत आहे आपल्या क्लासची टॉपर गौरी पांचाळ, 1 नंबर. गौरी, एखादा आपला किस्सा शाळेत घडलेला 1ली ते 10वी पर्यंत, एखादी आठवण? येस, 10वीला असताना शेलारबाई आमच्या क्लास टीचर होत्या आणि मी आजारी पडले होते. तर मी एक पेपर दिला नव्हता, तर त्यामुळे माझ्या प्रगती पुस्तकावरती तो एक फेल दाखवत होता. तर मला असं फेलची कधीच सवय नव्हती, तर ते खूप असं मी मनाला लावली होती ती गोष्ट. आणि मी शेलारबाईंशी बोलायला गेले होते, तर त्या म्हणाल्या की अरे तू स्वतःला फेल नको समजूस, तू पेपर नाही दिला आहेस म्हणून तू ते फेल दाखवते, बट तू थोडं कव्हरअप कर. अच्छा, त्यांनी तुला इन शॉर्ट मोटिवेट केलेलं केलं आणि ती गोष्ट अजूनही डोक्यात राहिले, कधी असं डाऊन. क्या बात आहे. बऱ्यापैकी शेलारबाई खरंच सगळ्यांना आज पण मनापासून आठवतात. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी, माझा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी, माझा फोटो माझा काढ. दुपारचे वाजलेले आहेत अराउंड 2. मस्तपैकी आता सगळ्यांनी स्विमिंग, रेन डान्स वगैरे सगळं प्रॉपर एन्जॉय केला. आता बऱ्यापैकी लोक फ्रेश होतात. फ्रेश झाल्यानंतर एक छोटासा कार्यक्रम आहे, एक सूदनी जो अरेंज केला आहे, आणि त्याच्यानंतर लंच करून ऑन द वे टू आपापल्या घरी, असा एकंदरीत आहे. आपला आजच्या दिवसाचा शेवटचा मील बघूया काय. मस्तपैकी अशी चिकन बिर्याणी गरम गरम, आणि इथे पण व्हेज बिर्याणी, आणि आय गेस दाल राईस, आणि हे डाळ दिसते. वा वा, क्या बात आहे. आणि पापड. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. गणपती बाप्पा मूर्ती. अरे दादांच्या नावाने. अरे आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? अरे आपल्या शाळेचं नाव का? अरे आपल्या शाळेचं नाव का? तर 1 नंबर. तुम्हाला आय होप हा ब्लॉग बघून मजा आली असेल आणि तुम्हाला पण असं वाटत असेल की आपल्या पण एका स्कूलचं गेट टुगेदरचं असं झालं तर किती धमाल. 1 नंबर. सगळे मित्र असे 2004 ते 2024 20 वर्षांतर तब्बल हा दिवस आला आणि उजळला. 1 नंबर. असे 2 दिवस फुल आम्ही
घरच्यांचं काहीही भान न ठेवता, कोणाचंही काही जॉबचं काही भान न ठेवता आम्ही एकदम मित्र फुल धिंगाणा केला आणि अशा हा 2 दिवसाचा प्रवास होता. आणि फायनली ही आठवण ही सदैव नेहमी लक्षात राहील, याच्यात काय हे नाही. आणि 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 मस्तपैकी एक नंबर. आता ही परतीची प्रवासाची वेळ बोलू शकत नाही, आपण पुन्हा भेटतच राहू, पण एक नंबर अशी एकदम ताज्या तवान्यात आठवणी आम्ही घेऊन आपापल्या घरी जाऊ. आणि खरंच म्हणजे थोडंसं इमोशनल थोडंसं असं ना, पण एक इमोशनल झाले एवढं बोललाच नाही. तर मस्तपैकी आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा मुंबईकर नील, सायनिंग ऑफ.